जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 18वा. बाळापुरातील सुकलाल अगरवाल याच्या आगारात एक द्वाड गाय होती. ती सबंध गावात फिरायची. आजूबाजूच्या माणसांवर शिंगे रोखून धावून जायची. मनाला वाटेल त्या दुकानात शिरायची आणि धान्यांच्या टोपल्यात तोंड खुपसून वाटेल तेवढे धान्य खायची. दुकानातील तेला तुपाची पिंपे अंगाच्या धक्क्याने लवंड व्हायची. घरात बांधून ठेवले असता दोरी तोडून पळून जायची. तिला लोखंडी साखळीने बांधूनही काही उपयोग झाला नाही. तिची लक्षणे गायीसारखी नसून वाघिणीसारखी होती. दुधासाठी उपयोग होईल म्हटले तर गाभणही होत नव्हती. बाळापूरमधले लोक गायीच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून गेले होते. तेव्हा लोकांनी सुकलाला सल्ला दिला की ही गाय खाटकाला देऊन टाक किंवा तूच तिला गोळी घालून मारून टाक. पण तेही शक्य झाले नाही. गायीला दुसऱ्या गावी नेऊन सोडले, पण ती वाट शोधत घरी परत आली. इतके सगळे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर लोकांनी सुकलाला सुचवले की आता एकच काम करता येईल. कथेकरी गोविंदबुवा टाकळीकरांचा द्वाड घोडा श्री गजानन महाराजांनी शांत केला होता. तेव्हा तुझ्या गायीलाही शेगावला नेऊन गजानन स्वामींच्या चरणी अर्पण कर, म्हणजे प्रश्न संपला. तुला ही साधूला गाय दान केल्याचे पुण्य मिळेल आणि आमच्यावरचे संकटही टळेल. हा सल्ला सर्वांना पटला. गायीला शेगावी नेण्याचे ठरले. त्यासाठी तिला पकडण्याचे नाना प्रयत्न केले, पण एकाही प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी एका पटांगणात हरळकुंड्याचा ढीग केला. शेजारी सरकी ठेवली. ते खायला गाय धावून येताच लोकांनी तिला फास टाकून धरले आणि साखळ दंडांनी बांधून गाडीत टाकले. त्यानंतर तिला गजानन स्वामींना अर्पण करण्यासाठी शेगावला निघाले. जसे जसे शेगाव जवळ येत चालले तसे तसे गायीच्या स्वभावात फरक पडू लागला. अखेर गजानन स्वामींपुढे येताच ती गाय दिनवाणी झाली. डोळ्यात पाणी आणून ती गजानन स्वामींकडे बघू लागली. गजानन स्वामी गायीबरोबरच्या लोकांना म्हणाले, हा काय मूर्खपणा आहे. बिचाऱ्या गायीला अशा यातना देणे बरे नाही. तिचे चारही पाय बांधलेत, गळ्यात साखळदंड घातलेत, शिंगेही काथ्याच्या दोरीने बांधलीत. असा मोठा बंदोबस्त करायला ती काय वाघीण आहे? अरे खुळ्यांनो, गाय ही अवघ्या जगाची माता आहे. तिला तुम्ही अशा प्रकारे बंदिस्त केलेत. अरे रे, केवढा कठीण प्रसंग आला आहे. चला, आता तिला ताबडतोब मुक्त करा. घाबरू नका, ती कोणालाही मारणार नाही. गजानन स्वामींनी असे सांगूनही लोकांना तिला हात लावण्याचा धीर होईना. अखेर गजानन स्वामी पुढे आले आणि आपल्या पवित्र हातांनी गायीची बंधने तोडून टाकली. आपली सुटका होता क्षणी गाय गाडीतून खाली उतरली. आपले पुढचे दोन्ही पाय जमिनीवर टेकून ती गजानन स्वामींचे पाय चाटू लागली. जणू काही त्यांना वंदनच करत होती. गाय पूर्णपणे गरीब झाली होती. मग गजानन स्वामींनी गायीला उपदेश केला की आता ह्यापुढे कोणालाही त्रास देऊ नकोस आणि हा मठ सोडून कोठेही जाऊ नकोस. हा चमत्कार बघून जमलेल्या सर्व लोकांनी गजानन महाराजांचा उच्च स्वरात त्रिवार जय जयकार केला. मग गायीला शेगावच्या मठामध्ये सोडून मंडळी बाळापूरला परत आली. त्या दिवसापासून गायीचा नाठाळपणा जाऊन ती गरीबपणे वागू लागली. पुढे शेगावात तिची संततीही नांदली. कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा एक धनकनक संपन्न असा श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्या पोटात असाध्य रोग झाला. नाना उपाय करून थकले, पण काहीही उपयोग झाला नाही. सर्व खर्च व्यर्थ गेला. लक्ष्मणने गजानन स्वामींची कीर्ती कर्णोपकर्णी ऐकली होती, म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठी सहपरिवार शेगावच्या मठात आला. रोगाने जर्जर झाल्याने त्याला चालवेना.
दोघा तिघांनी उचलून त्याला मठात आणले. गजानन स्वामींना नुसता नमस्कार करण्या एवढेही बळ त्याच्या अंगात नव्हते. लक्ष्मणच्या पत्नीने गजानन स्वामींपुढे पदर पसरला आणि विनवले, हे दयाघना, मी आपली धर्मकन्या आहे. कृपा करून माझ्या पतीच्या यातना आपण हरण कराव्यात. अमृताचे दर्शन होता मरण का यावे. स्वामी, माझे कुंकू टिकवा, हीच आपल्या चरणी विनंती आहे. त्यावेळी गजानन स्वामी आंबा खात होते. तोच आंबा त्यांनी लक्ष्मणच्या पत्नीच्या अंगावर फेकला आणि म्हणाले, तू पतिभक्त परायण शोभतेस. जा, हा आंबा आपल्या पतीला खायला घाल, त्याची व्याधी बरी होईल. एवढे बोलून गजानन स्वामी चिलीम ओढू लागले. मग भास्कर म्हणाला, अहो बाई, तुम्हाला प्रसाद मिळाला ना, मग आता इथे थांबू नका. तुम्हाला गुरुरायांनी जो आंब्याचा प्रसाद दिला आहे तोच आपल्या पतीला खाऊ घाला. हा आंबा खाताच त्यांना गुण येऊन ते बरे होते. लक्ष्मणच्या पत्नीने मोठ्या श्रद्धेने तो आंबा आपल्या पतीला खाऊ घातला. मग ते दोघे पतिपत्नी कारंजाला आपल्या घरी परत आले. घरी परत येताच शेजारी पाजारी व नातेवाईक विचारू लागले की शेगावात काय घडले. लक्ष्मणच्या पत्नीने शेगावात घडलेला सर्व प्रसंग कथन केला आणि सांगितले की गजानन स्वामींची आज्ञा प्रमाण मानून तिने आपल्या पतीला प्रसादाचा आंबा खाऊ घातला. हे ऐकून वैद्यांना वाईट वाटले. ते म्हणाले, अरे रे बाई, तुम्ही हे काय केलेत. त्यांच्या पोटातील रोगाला आंबा हेच कुपथ्य आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून शारंगधर, सुश्रुत, निघंट या वैद्याचार्यांनीही हेच सांगितले आहे की या रोगाला आंबा हे कुपथ्य आहे. गजानन स्वामींनी दिलेला आंबा प्रसाद म्हणून तुम्ही खायला पाहिजे होतात. पत्नीचे पुण्यच पतीला उपयोगी पडते. वैद्यांचे हे बोलणे ऐकून नातेवाईक घाबरले. जे ते लक्ष्मणच्या पत्नीला टोचून बोलू लागले, पण मग अघटित घडले. अकस्मात जुलाब होऊन लक्ष्मणचे पोट मऊ होऊन गेले. शौचावाटे सर्व व्याधी निघून गेली. लक्ष्मणच्या अंगात हळूहळू शक्ती भरून आली. तो पहिल्यासारखा निरोगी झाला. संत गजाननाच्या कृपेने निसर्गाबाहेरील अघटित घडले. पूर्णपणे बरा झाल्यावर लक्ष्मण गजानन स्वामींच्या दर्शनाला शेगावला आला आणि त्यांना म्हणाला, स्वामी, मी आपल्याला माझ्या घरी कारंजाला न्यायला आलो आहे. आपण माझे घर आपल्या पदकमलांनी पवित्र करा. नाही म्हणू नका, मला निराश करू नका. त्याने खूपच आग्रह केला. तेव्हा शंकर, भाऊ, पितांबर या आपल्या शिष्यांसह गजानन स्वामी कारंजाला लक्ष्मणाच्या घरी गेले. लक्ष्मणने गजानन स्वामींची यथासांग पूजा केली. त्यांच्यासमोर ताटात दक्षिणा म्हणून काही रुपये ठेवले आणि म्हणाला, महाराज, माझे घर आपलेच आहे. माझी सगळी संपत्ती आपलीच आहे. आता माझे काही उरले नाही. तेव्हा मी आपल्याला काय दक्षिणा देणार. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, लक्ष्मणा, अशी दांभिकता करू नकोस. तू आत्ताच मला म्हणालास की तुझी सर्व संपत्ती माझीच आहे आणि आता तुझे काही उरले नाही. मग हे रुपये तुझ्याकडून कोठून आले. तू म्हणालास की तुझे घरही माझेच आहे. मग आता घरातली सगळी कुलपे काढ आणि तुझ्या खजिन्याचे दार मला उघडून दे. यावर लक्ष्मण काहीच बोलला नाही, गप्प राहिला. पण गजानन स्वामींनी आग्रह केल्यावर भीत भीत स्वतःच्या मनाविरुद्ध त्याने खजिन्याचे दार उघडले. तो स्वतः खजिन्याचे दार अडवून दारात बसला आणि वर देखल्या गजानन स्वामींना म्हणाला, महाराज, यावे आणि वाटेल तेवढे धन घेऊन जावे. त्याचे बोलणे मनापासूनचे नव्हते. शुद्ध व समर्पित अंतःकरणाचे नव्हते. हा त्याचा दांभिकपणा गजानन स्वामींनी ओळखला. बहुरुपयाचे राजेपण फार काळ टिकत नाही. मग गजानन स्वामी त्याच्या घरी न जेवता तेथून उपाशीच निघाले.
गजानन स्वामींना त्याच्या धनदौलतीची गरज नव्हती. त्यांनी संन्यास स्वीकारला होता. गजानन स्वामी वैराग्याचे स्वागर होते. पण लक्ष्मणच्या निष्ठेची, त्याच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठीच त्यांनी ही मागणी केली होती. लक्ष्मणची दांभिकता व खोटेपणा याने अप्रसन्न होऊन ते न जेवताच त्याच्या घरून निघून गेले. जाता जाता गजानन स्वामी लक्ष्मणला म्हणाले, तुझ्या घरी मी तुझ्यावर कृपा करायला आलो होतो. तुझ्याकडे आहे त्याहीपेक्षा दुप्पट द्यायला आलो होतो. पण ते तुझ्या नशिबी नाही. आता तुझ्या दांभिकतेची आणि लोभीपणाची फळे भोग. मी आता काहीही करू शकत नाही. गजानन स्वामी म्हणाले, तेच पुढे खरे झाले. लक्ष्मणची सर्व संपत्ती एका महिन्यात संपून गेली. त्याच्यावर भिक्षेची पाळी आली. परमार्थात खोटेपणा चालत नाही हे दाखवण्यासाठीच गजानन महाराजांनी हे घडवून आणले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.